kilogram, and if we want to measure time, then we use second. आपण थोडक्यात सगळं रिकॅप करू. फर्स्ट वन CGS unit. C stands for centimeter, G stands for gram, S stands for second. Second one is MKS. जर आपल्याला सर्टन क्वांटिटी मेजर करायची असेल, लेंथ मेजर करायची असेल, मीटर यूज करतो. वेट मेजर करायचं असेल, किलोग्राम यूज करतो. आणि टाइम यूज करायचा असेल तर सेकंड यूज करतो. थर्ड वन इज FPS. F stands for foot, P stands for pound, S stands for second. And last one is SI unit. SI unit is nothing but length measure करायची असेल मीटर मध्ये, वेट मेजर मास मेजर करायचं असेल किलोग्राम मध्ये, आणि टाइम मेजर करायचं असेल सेकंड मध्ये. सो दिस ऑल आर सिस्टीम ऑफ युनिट्स. आता त्यानंतर आपण बघायला गेलो तर क्वांटिटीज मेजर करण्याच्या दोन मेथड किंवा त्याचं क्लासिफिकेशन आपण बघायला गेलो तर त्या मेजर करायचं नाही, क्लासिफिकेशन हे दोन आहेत. फर्स्ट वन इज फंडामेंटल क्वांटिटीज अँड सेकंड वन इज डिराइव्ड क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटीज मीन्स व्हॉट? इट नथिंग बट बेसिक क्वांटिटीज. आपण याचं एक्झाम्पल बघू. जर मला लेंथ मेजर करायची, एखाद्या पट्टीची लेंथ मेजर करायची, इफ वी वॉन्ट टू मेजर the length of the scale, then we use unit is meter. पण समजा आपण velocity मेजर करायची, तर velocity तुम्हाला माहिती आहे velocityचं युनिट हे मीटर पर सेकंड आहे. म्हणजेच काय, समजा मला velocity मेजर करायची, इट इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट दॅट इज S अपॉन टाइम. velocity मेजर करायची असेल तर मला डिस्प्लेसमेंट लागेल आणि टाइम पण लागेल. म्हणजेच काय, याचं युनिट आहे मीटर पर सेकंड. लेंथ मेजर करायची, युनिट आहे मीटर. वेलोसिटी मेजर करायची, युनिट आहे मीटर पर सेकंड. आता या दोन्ही लेंथ आणि वेलोसिटी कडे बघून तुम्हाला असं वाटेल, लेंथ विच इज ऑल्सो कॉल्ड एज फंडामेंटल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. And when we see velocity, meter per second, which depends upon physical quantities, fundamental physical quantities, which is nothing but meter and second. So what is mean by fundamental quantity and what is mean by derived quantity? Fundamental quantity which do not depends upon any other physical quantity. And what is mean by derived units? आपण velocity derive केलं ना, जर displacement नसेल तर velocity भेटू शकत नाही. टाइम नसेल तर वेलोसिटी भेटू शकत नाही. वेलोसिटी डिपेंड्स अपॉन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो these are derived units. So what are derived quantities? Derived quantities are nothing but which depends upon fundamental quantities. And what is mean by fundamental quantity? Which do not depends upon any other physical quantity. Then second point is fundamental units and derived units. So it is very simple. The units which are used to measure fundamental quantities are known as fundamental units, and the units which are used to measure derived quantities are known as derived units. So these are fundamental quantities, these are fundamental units, these are derived quantities and these are derived units. जर आपण हे एक्झाम्पल बघितले तर आपल्याला दोन्ही कन्सेप्ट क्लिअर होते. सो आपण बेसिक बघायला गेलो तर फंडामेंटल क्वांटिटीज या टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे जे पण आपण मेजर करतो बेसिक गोष्टी, या 7 फंडामेंटल क्वांटिटीजवर आधारित असतात. फर्स्ट वन इज लेंथ. लेंथ इज बेसिक अँड युनिट इज मीटर. सेकंड वन इज वेट, मास. द युनिट इज किलोग्राम. थर्ड वन इज टेम्परेचर. टेम्परेचर कशामध्ये यूज करतो? केल्विन. देन इलेक्ट्रिक करंट, द युनिट इज एम्पियर. ल्युमिनस इंटेन्सिटी, युनिट इज कॅन्डेला. अँड अमाउंट ऑफ सबस्टन्स, युनिट इज मोल. which do not depend upon any other physical quantities. In derived units, for example, velocity and acceleration. Velocity बघायला गेलो तर displacement upon time दोन गोष्टींवर डिपेंड आहे. एक मीटर पर सेकंड म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट ॲज वेल एज टाइम. अँड बोथ आर फंडामेंटल क्वांटिटीज. आपण
डिस्प्लेसमेंट कशात मेजर करतो? एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटवर गेलो तर त्यामधली लेंथ काय असते? डिस्प्लेसमेंटच असते ना. आणि ते कशात मेजर करतो? मीटर मध्ये. आणि टाइम कशात मेजर करतो? सेकंड मध्ये. आणि ही काय? डिराइव्ड क्वांटिटी. So velocity is a derived quantity and which depends upon displacement upon time. So displacement measured in meter and t measured in seconds. So ultimately it depends upon fundamental quantities. Meter ही fundamental quantity है and the second is also fundamental quantity. So this concludes our discussion for units and measurement. Again we revise it. Fundamental quantities, derived quantities. What is meant by fundamental quantities? Which do not depend upon any other physical quantity. What are derived quantities? Which depends upon physical quantities. What are fundamental units? The units which are used to measure fundamental quantities are fundamental units. And next one, the units which are used to measure derived quantities are known as derived units. These are 7. There are total 7 fundamental quantities and that quantities are length, meter. This is fundamental quantity and these are unit and in bracket there is a symbol of that unit. So length measure कशात करतो? मीटर मध्ये. मास measure कशात करतो? किलोग्राम मध्ये. टाइम measure कशात करतो? सेकंड मध्ये. टेम्परेचर measure कशात करतो? केल्विन मध्ये. इलेक्ट्रिक करंट measure कशात करतो? एम्पियर मध्ये. ल्युमिनस इंटेन्सिटी मेजर कशात करतो? कॅन्डेल मध्ये. त्याचा सिम्बॉल CD आहे. अमाऊंट ऑफ सब्स्टन्स मेजर कशात करतो? मोल मध्ये. जर आपण तुमचं फिजिक्स बघायला गेलं तर संपूर्ण फिजिक्स मध्ये जास्तीत जास्त यूज होणारे क्वांटिटीज मला वाटतं पहिल्या 5 क्वांटिटीज आहेत. तुम्हाला लेंथ लागते, मास लागतं, टाइम लागतं, टेम्परेचर लागतं, इलेक्ट्रिक करंट सुद्धा लागतं. अँड ऑल्सो डिराइव्ड युनिट. These are the derived units and so on. There are number of derived units. तर मी नावं घेत बसलो तर त्याची लिस्ट पण खूप आहे. वेलोसिटी मीटर पर सेकंड, ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर, फोर्स, कायनेमॅटिक विस्कोसिटी, डायनॅमिक विस्कोसिटी, खूप साऱ्या क्वांटिटीज आहेत डिराइव्ड क्वांटिटीज. त्यामुळे त्याचे बेसिक एक्झाम्पल्स मी 2च घेतलेले. So these are the difference between fundamental quantities and derived quantities and this concludes our discussion for units and measurement. Thank you.